आणि पहिला चेंडू नो घोषित केला तो पंचांनी. भूषण याची खराब सुरुवात आपल्या संघासाठी. मुंबई 68 या संघाकडून प्रथम गोलंदाजी, प्रथम षटक फेकतोय तो भूषण. पहिला चेंडू नो आणि फ्री हिट होता चेंडू आणि फ्री हिटचा खूपच सुंदर फायदा उचलला तो वैभव आणि खेचल्या त्या 6 धावा. धाव संख्या झाली ती बिनबाद 7. पहिला चेंडू टाकला तो नो, दुसरा चेंडू होता फ्री हिट आणि या फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलला तो वैभव आणि एक लगावलाय खणखणीत असा षटकार. पुढील चेंडू ऑफच्या दिशेने कटून काढला चेंडू. किती धाव मिळतात? 1 धाव मिळाली ती वैभवाला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती बिनबाद 7 आणि आता स्ट्राईकवर आला तो प्रणव. आणि खूप सुंदर फटका, खूप सुंदर फटका. 6 धावा खेचल्या त्या प्रणव याने. पुन्हा एकदा उलटा चेंडू कायसा खराब गोलंदाजी करतो तो भूषण आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली होती 16 आणि वा वा काय क्लासिकल फटका आहे. क्लासिकल फटका. धाव संख्येत 6 धावांनी वाढ होते. खूपच गचाळ अशी गोलंदाजी करतोय भूषण आपल्या संघासाठी. धाव संख्या पोहोचली होती 22 वरती. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. प्रशांत याचं निर्धाव चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 22. एक महागडाचं षटक फेकलंय ते भूषण याने आपल्या संघासाठी. 22 धाव संख्या. मुंबई 68 संघाकडून पुढील षटक घेऊन आलाय तो विजय. स्ट्राईकला तो प्रणव. खूप सुंदर चेंडू बॅकफूट लावून फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु हे प्रयत्न ठरलाय तो प्रणव याचा. निर्धाव चेंडू आणि आता मात्र पंच दंडित करतायत. नो चेंडू आणि पुढचा चेंडू फ्री हिट पाहूया. आणि पुन्हा एकदा स्वर मारा. खूपच कचाळ अशी गोलंदाजी करतोय तो विजय आपल्या संघासाठी. आणि सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेने, परंतु एकच धाव मिळते ते प्रणव याला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली आहे 25. बिन गडी बाद 25. स्ट्राईकला तो वैभव. आणि पुन्हा एकदा स्वर मारा. पंचांचे दोन्ही हात समांतर. येतोय तो व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, परंतु तो एक प्रयत्न फसला आणि 1 धाव मिळते ते वैभव याला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 27 आणि एक झेल सोडलाय आणि धावबाची संधी देखील होती, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण प्रशांत याचं आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली 28. खूप सुंदर चेंडू आणि खूपच सुंदर झेल पकडलाय भूषणाने. आपल्या संघासाठी खूपच चांगली कामगिरी केली भूषणाने. पहिलं षटक जरी महागडं फेकलं होतं तरी एक सुंदर झेल टिपलाय आणि धाव संख्या झाली आहे ती 28. एक गडी बाद 28. दुसरं षटक प्रगतीपथावर. आणि आता श्रीराम 11 संघाकडून फलंदाजीला आलाय तो प्रशांत पांडे. एक हुकमाचा एक्का या संघाचा प्रशांत पांडे. आणि पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 29. एक गडी बाद 29. हो हो काय चेंडू फेकलाय, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा कसा फायदा होतो प्रशांत. आणि फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही प्रशांतला, परंतु 1 धाव मिळते ते प्रशांत आणि संघाला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 31. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम 11 या संघाची धाव संख्या झाली 1 बाद 31.
पुढील षटक घेणार होतो अनिकेत मुंबई 68 संघाकडून. वा 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 क्लासिकल शॉट मारला. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की श्रीराम मिलन संघाचा हुकमाचा एक्का प्रशांत त्याच्या बॅटमून निघाल्या खणखणीत षटकार. धाव संख्या 6 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली 37. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू एक धावण्यात यश मिळालं प्रशांत त्याला. आता स्ट्राईकला आलाय तो प्रणव. अनिकेत टू प्रणव. आणि खूपच सुंदर असा वेगवान चेंडू फेकला तो अनिकेत याने. प्रणवला काहीच कळलं नाही. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली 38 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि खूपच सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पराग याचं. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 39. आता स्ट्राईकला आलाय तो प्रशांत. एक खणखणी षटकार खेचला तो प्रशांत याने. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलं फटका आणि धाव होण्याची संधी. परंतु तितक्या चतुराईने ही धाव कंप्लीट केली ती प्रशांत यांनी. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 40. एक गडी बाद 40. आता स्ट्राईक लागला तो प्रणव आणि पंचांचा नो बॉलचा इशारा म्हणजेच पुढचा चेंडू असणारा तो फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा कसा काय फायदा उचलतो प्रणव आपल्या संघासाठी. आणि फ्री हिटचा तितकाचा फायदा उठवला नाहीये प्रणव याने. निर्धाव चेंडू आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 41. एक गडीबाद 41. श्रीराम मिलन संघाची धाव संख्या झाली ती एक गडीबाद 41. पाहूया मुंबई 68 या संघाकडून पुढील षटक कोण घेऊन येतोय. माझ्या मते संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो पराग. एक ऑलराऊंडरचा खेळाडू पराग मुंबई 68 संघाचा. स्ट्राईकला आहे तो प्रशांत आणि खूपच सुंदर चेंडू. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. एक निर्धाव चेंडू फेकला तो पराग याने. प्रशांत त्याला काही समजलेलं नाहीये. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली आहे. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू परंतु तितका फायदा उठवता आला नाहीये प्रशांत याला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 42. स्ट्राईकला तो प्रणव आणि खूपच सुंदर फटका मारला तो ऑफच्या दिशेने. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावसंख्या समाधान मानावं लागतं प्रणव याला. आणि आता मात्र स्ट्राईकला तो प्रशांत. पराग टू प्रशांत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पराग मारा करतो प्रशांत याला. आणि हा फुलटॉस चेंडू परंतु त्याचा फायदा उठवता आला नाहीये प्रशांत याला. आणि हा निर्धाव चेंडू. प्रणव याच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय. खूपच गजाळ क्षेत्ररक्षण. तितकाच घाणेरडा थ्रो आणि 2 धाव मिळतात ते प्रशांत याला. धाव संख्या 2 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 45. आणि खूपच सुंदर फटका आणि 4 धावा. प्रशांत पांडे याच्या बॅट म्हणून निघालेला हा खणखणून असा चौकार. धाव संख्या 4 ने पुढे सरकते. धाव संख्या झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद 49. आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलो कर्णधार समीर. स्ट्राईकला तो विशाल. खूपच सुंदर चेंडू आणि लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धावेवर समाधान मानला लागतो विशाल याला. धाव संख्या झाली ती 50. अर्धशतक पूर्ण झालंय ते श्रीराम इलेव्हन संघाचं. आता स्ट्राईकला आलाय तो आक्रमक फलंदाज प्रशांत आपल्या संघाला. आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. विजय यादव याचं धावबादची अपील करताना परंतु पंचाने ती अपील फेटाळून लावलेली आहे. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर चेंडू फेकला होता समीर याने. आता आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन समीर मारा करेल तो प्रशांत याला. आणि फुलटॉस चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो प्रशांत याने. धाव संख्येत 4 ने भर पडते. धाव संख्या झाली ती 54. 54 माफ करा 55. धाव संख्या झाली ती 60. खूपच सुंदर
षटकार खेचला तो प्रशांत याने. आणि आता मात्र एक वेगळा चेंडू फेकण्याचा प्रयत्न तो समीर याचा, परंतु तितकाच गचाळ चेंडू फेकला आणि तितकं गचाळ क्षेत्ररक्षण अमर याचं आणि 2 धावांचा फायदा मिळतोय. नो +2 म्हणजे 3 धावांचा मोबदला मिळाला तो श्रीराम मिलन संघाला आणि धाव संख्या झाली होती 63. आणि खूपच सुंदर फटका, परंतु एकच धाव मिळते प्रशांत त्याला. धाव संख्या झाली होती 64. फुल टॉस चेंडू, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही विशालाला आणि एक धावसंख्या समाधान मानायला लागते विशालाला. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम इलेव्हन संघाची धावसंख्या झाली होती 65. 2 गडी बाद 65 आणि 66 धावांचं आव्हान ठेवलं होतं मुंबई 68 संघासमोर. पाहूया हे आव्हान मुंबई 68 संघ किती षटक ठेवून पूर्ण करतोय की श्रीराम इलेव्हन संघ मुंबई 68 संघाला हे आव्हान पूर्ण करण्यापासून रोखतोय. पाहूया या पुढील होणारा सामना एनजी इंडियन्स विरुद्ध एनजी ब्लेज या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. एनजी इंडियन्स आणि एनजी ब्लेज या 2 संघामध्ये होणारा पुढील सामना. परंतु वळूया आपण या सामन्याकडे. 66 धावांचं आव्हान ठेवलं ते मुंबई 68 या संघासमोर श्रीराम इलेव्हन संघाने. काय रे याचं नाव काय? अमर आणि तो कोण? मित्रा मित्रा मुंबई 68 संघाकडून फलंदाजी आलेला आहे. फलंदाज हर्ष आणि अमर. खूप सुंदर फटका, परंतु एकच धाव. आणि श्रीराम इलेव्हन संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतो तो श्रीराम इलेव्हन संघ. माफ करा विशाल. आणि फुल टॉस चेंडू तितकाच सुंदर झेल टिपलाय तो प्रशांत याने. आणि एक या धावसंख्येवर बसलेला पहिला धक्का अमरच्या रूपात मुंबई 68 संघाला. होया नवीन फलंदाज कोण येतोय? आणि आता नवीन फलंदाज समीर, कर्णधार मुंबई 68 संघाचा समीर कदम मैदानात उतरलाय. 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी विशाल टू समीर. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो समीर याला. आणि पंचांचे दोन्ही समांतर धाव संख्या झाली होती 2. आणि खूपच सुंदर फटका समीर कदम याच्या बॅट मधून निघालेला खणखणी षटकार. धाव संख्या झाली होती 8. 1 गडी बाद 8. फुटा शेंडू आणि खूपच सुंदर झेल टिपला वैभव याने. आणि मोठा धक्का बसतोय तो मुंबई 68 संघाला समीर याच्या रूपात, ज्याने मागचा सामना सिंगल हँडेडली आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तो समीर बाद होतो एक षटकार लगावून. 8 या धावसंख्येवर बसलेला हा दुसरा धक्का. आणि आता समीर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पराग. विशाल याची खूपच सुंदर गोलंदाजी. बॉलर याचं नाव शशी.
एक ओव्हर 13 सांग सुनील. एक ओव्हर 13. धावसंख्या झाली होती 13. आणि खूप सुंदर फटका सजवलाय तो पराग याच्या बॅटमधून निघालेला हा खणखणी षटकार. धावसंख्या झाली ती 19. शशी आपल्या षटकातील पूर्वी चेंडू घेऊन मारा करतो पराग याला आणि पुन्हा एकदा एक सुंदर फटका आणि 4 धावा. पराग आपल्या संघासाठी एक अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करताना एक षटकार आणि एक चौकार खेचलाय पराग याने. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 23. आणि पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली होती 24. 2 गडी बाद 24. शशी आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करतो पराग याला आणि पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25. काहीसं एक महागडं षटक फेकतो तो शशी आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा फटका आणि तितका सुंदर झेल. पुष्पराज पांडे याने खूपच सुंदर झेल पकडलाय तो पराग याचा. खूपच सुंदर फलंदाजी करत होता पराग परंतु एक सुंदर झेल पकडलाय पांडे आणि पराग याच्या रूपात बसलेला हा तिसरा धक्का 25 धावसंख्येवर मुंबई 68 अंगाला. आणि आता आलाय तो नवीन फलंदाज विजय. पाहूया विजय आपल्या संघाला विजय मिळवून देतो का त्याच्या फलंदाजीतून. विजय आणि फुलटॉस चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. नक्कीच 5 धावा वाचवल्यात या क्षेत्ररक्षकाने विशाल याने. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 26. आता स्ट्राईकला येतो हर्ष. खूपच सुंदर चेंडू आणि तितकाच सुंदर फटका पण निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 26 वरती आणि लेगच्या दिशेने मारला फटका की धाव मिळतात. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मुंबई 68 संघाची धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 27. अजूनही मुंबई 68 संघाला विजयासाठी 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. 18 चेंडू आणि 39 धावा. श्रीराम 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलं होतं पुष्पराज यांनी मागच्या षटकामध्ये सुंदर झेल पकडला होता पराग याचा. पुष्पराज टू हर्ष. खूपच सुंदर चेंडू तितका सुंदर कटवला आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली 27 वर. अजूनही विजयासाठी 17 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. 17 चेंडू 39 धावा. खूपच सुंदर चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव फेकले ते पुष्पराजने. पुष्पराज काहीसे एक अनोख्या शैलीमध्ये गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी परंतु ती गोलंदाजी आपल्या संघासाठी फायदेशीर ठरते. पुष्पराज पुढे चेंडू घेऊन मारा करतो हर्ष याला. पुन्हा एकदा एक सुंदर फटका आणि धाव होण्याची संधी परंतु 1 धाव पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजांनी. एका धावसंख्येने धावसंख्या झाली ती 28. 3 गडी बाद 28. आता स्ट्राईकला तो विजय. एक आक्रमक फलंदाज विजय आणि पुन्हा एक वाईट चेंडू फेकलाय तो पुष्पराजाने. एक अनोखी शैली आहे त्याची गोलंदाजी करण्याची. एक अनोख्या शैलीने गोलंदाजी करतो पुष्पराज परंतु ती गोलंदाजी आपल्या संघासाठी खूपच फायदेशीर ठरते. पुन्हा एकदा खूपच सुंदर चेंडू आणि तितका सुंदर कटवलाय परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान म्हणला तो विजय याला. धावसंख्या झाली ती 30. 3 गडी बाद 30. 14 चेंडू मध्ये 36 धावांची गरज. 14 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा खूप सुंदर फटका सजवला आहे. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38.
अजूनही 12 चेंडूंमध्ये मुंबई 68 संघाला विजयासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू आणि 28 धावा. आणि संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो प्रशांत. एक अष्टपैलू खेळाडू श्रीराम इलेव्हन संघाचा. स्ट्राईकला आहे तो हर्ष. नॉन स्ट्राईकला विजय. पाहूया प्रशांत आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. आणि पहिला चेंडू स्वैर मारा. पंचांचे 2 आज समांतर. अतिरिक्त धावसंख्येवर धावसंख्या झाली होती 39. 12 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू, परंतु तितका सुंदर फटका आणि एका धावसंख्येने भर पडली होती. या धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली 40. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. आणि खूपच सुंदर चेंडू. एक अनोखी शैली होती प्रशांत याची. खूपच सुंदर फटका. तितकंच गचा क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय तो सीमा पार. चौकार. धाव संख्या झाले 44. खूपच सुंदर चेंडू आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण प्रणव्याचं निर्धाव चेंडू. विजयासाठी 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. मुंबई 68 संघाला 8 चेंडू आणि 22 धावा. खूपच सुंदर चेंडू आणि तितका सुंदर झेल टिपलाय तो शशी याने. आणि मोठा धक्का बसतो विजयाच्या रूपात मुंबई 68 संघाला. आता 7 चेंडू आणि 22 धावा. नवीन फलंदाज भूषण. खूपच सुंदर फटका. पाहूया किती धावा मिळतात आणि एका धावेवर समाधान मानवतो भूषण याला. धाव संख्या झाली होती 45. 4 गडी बाद 45. आणि आता मुंबई 68 संघाला विजयासाठी 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा. पाहूया भूषण आणि हर्ष आपल्या संघाला विजय मिळवून देतो की सागर आपल्या संघाला विजय मिळवून देतो. संघाकडून शेवटचा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलो सागर. मुंबई 68 या संघाला विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. स्ट्राईकला तो भूषण. नॉन स्ट्राईकला तो हर्ष. हर्ष हा सलामीला आलेला फलंदाज. खूपच चुरशीचा सामना. 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. स्ट्राईकला आहे भूषण. पहिला उलटा चेंडू, परंतु त्याचा फायदा काय भूषणला उठवता आला नाही. एकाच धावेवर समाधान मानवतो भूषण याला. आणि 6 आता मात्र 5 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. धावसंख्या पोहोचली ती 46. आता स्ट्राईकला आलाय तो हर्ष. 5 चेंडू आणि 20 धावा. खूपच सुंदर फटका आणि तितकंच गचा क्षेत्ररक्षण. तितकंच गचा क्षेत्ररक्षण पुष्पराज पांडेचं आणि हर्ष भाट मधून निघालेला हा चौकार. धाव संख्या झाली आहे ती 50. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. खूपच सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते ती दोन्ही फलंदाजांना. धाव संख्यात 1 ने भर. धाव संख्या झाली ती 51. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 2 षटकार 3 धावा. पाहूया 2 षटकार लागत होता भूषण आणि खूपच सुंदर चेंडू टाकलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत आणि 2 धावा घेणार हर्ष हा धावबाद झालाय. एस याचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावबाद झालाय तो हर्ष. आता स्ट्राईकला ते 2 भावांची जोडी भूषण आणि चिनू. आणि हर्ष झालाय, माफ करा, भूषण झालाय तो धावबाद. आणि हा सामना झुकलाय तो श्रीराम 11 या संघाकडे. आणि हा सामना श्रीराम 11 संघाने जिंकलाय तो 13
धावांनी विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जो संघ पराभूत झालाय त्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या लीग मध्ये मुंबई 68 संघ हा पहिल्यांदा पराभूत झालाय आणि या पुढील होणारा सामना एनजी इंडियन्स विरुद्ध एनजी ब्लेज आणि एनजी इंडियन्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते एनजी ब्लेज या संघाला. एनजी इंडियन्स कोण रे मॅन ऑफ द मॅच? आणि आता जो सामना झाला श्रीराम 11 विरुद्ध मुंबई 68 या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो श्रीराम 11 संघाचा हुकमाचा एक्का म्हणजे प्रशांत पांडे. खूपच सुंदर असं प्रदर्शन केलंय त्याने आपल्या संघासाठी. एनजी इंडियन्स बॅटिंग आता होणारा सामना एनजी इंडियन्स विरुद्ध एनजी ब्लेज. पंकज पंकज कुठे आहे? आता बोलव ना म्हणजे बोलव कोणातरी कसा गेला मग बोलव लवकर बोलव कोणातरी बोलव. ह्या पुढील होणारा सामना एनजी इंडियन्स विरुद्ध एनजी ब्लेज. 15 खेळवा रे मी पण येऊ का सोडावा?